सध्या लगनसराई जोरात चालू आहे. याच महिन्यात लग्न झालं पाहिजे, भावकीने केलं आहे, कुणी मित्राने केलं आहे, आपलं व्हायना केलं, असं तसं. ह्या गोष्टीचा विचार करून लोकांना वाटते आताच लग्न झालं पाहिजे, ह्याच वर्षात झालं पाहिजे. ह्या गोष्टीमुळे काय होतं आहे, मग त्यांच्यासाठी आता ही लग्नाची जी पोरं आहेत लय उतावळी आहेत. त्यांना वाटते कधी होते आणि कधी नाही. पण त्यांना काय माहिती लग्न असा लाडू आहे, तो खाल्ला का नाही तर त्याला पछतावा होतो आहे आणि खायच्या आधी माणूस ललचातो आहे. तर अशी गोष्ट आहे. असो, तर असंच जालन्यामधील ही गोष्ट आहे. जालन्यामधील एक मुलगा, त्याचं लग्न होत नव्हतं. त्याचा मोठा भाऊ सदाशिव, त्याला वाटत होतं की भावाचं लग्न झालं पाहिजे, ह्याच वर्षीच करायला पाहिजे. त्याची थोडी धडपड चालू होती की कसं काय होत नाही बाबा, बघू आता. मग त्यांनी काय केलं, त्याचा डाटा बिटा बनवला आणि डाटा बनवून काय केलं, आपल्या पाहुण्या रावळ्याला किंवा आता प्रोफाईल पण भरपूर आहेत, शादी.com हे ते चालू आहे, त्यामुळं मराठी मॅट्रोमनी काय काय ते डाटा बिटा टाकला. लग्न तर झालं पाहिजे म्हणून धडपड चालू होती. डाटा टाकल्यावर काय झालं, तो डाटा सगळीकडे व्हायरल झाला. व्हॉट्सअपला टाक, हे कर ते कर. मग एका मुलीचा त्यांना फोन आला. फोन आल्यावर त्यांनी सांगितलं बाबा की आम्ही रेडी आहेत, म्हणलं की तुम्हाला मुलगी देण्यासाठी आम्हाला काही आपण तयार आहेत. मग सगळं काही मुलींना आवडलं. मुलीचं फोटो बिटो व्हॉट्सअपला मागवल्यानंतर त्यांनी बोलवलं भेटायला. म्हणे या बाबा भेटून जा, आपण बोलू. काय आहे ती बोलल्यानंतर बघितलं, मुलगी बघितली, सगळ्यांना पटल्यावर माताला असते तर 2-4 जण लगेच 2-4 दिवसात जिकडे तिकडे करून टाका बाबा. कारण उद्याचं काय सांगता येते, नवरी जाईल किंवा नवरा दुसरं भेटेल. त्यामुळं आहे तेच समाधानी. मग त्यांनी केल्यावर लगन जमल्याचा कार्यक्रम झाला. जमल्यानंतर लगन जमलं. पुन्हा नंतर लग्न झालं पण. पुन्हा काय काय घडलं, काय काय नाही, हे सगळं आपण सविस्तर पाहूया व्हिडिओमध्ये. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आम्हाला मोटिवेट करा. असंच नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. चला ह्याला सुरू करतो कहाणीला. तर ही कहाणी आहे जालना जिल्ह्यामधील बदलापूरमधली ही कहाणी आहे, घटना आहे. तिथे एक मुलगा होता, त्याचा भाऊ मोठा, त्याचं नाव सदाशिव होतं. त्याला आपल्या म्हणल्याप्रमाणे बाबा लग्नाची घाई होती. त्याने मग नंतर कुठंतरी लग्न करावं असं वाटत होतं, ओढ चालू होती. मग त्यांनी बायोडाटा बनवला, बायोडाटा शेअर केल्यानंतर एका मुलीचा फोन आल्यानंतर ते भेटायला गेले. भेटले, बोलले, फोन बोलल्यानंतर लग्न ठरल्यानंतर 16 मार्चला हे सगळं 16 मार्च तारखेला झालं. 16 मार्च झालं, लगेच लग्न करून टाकू असं सगळ्यांची इच्छा होती. तर लग्न करून टाकलं. लग्न करून टाकल्यानंतर 21 तारखेला लगेच लग्न ठरलं. 21 मार्चला लग्न ठरल्यानंतर तिथे एक मंठामधली घटना आहे. मंठामध्ये एक गणपतीचं मंदिर होतं. तिथं लग्न ठरलं. मोजके 2-4 पाहुणं रावळं बोलवले. बाबा मोजकीच या आपलं गेटकेन टाईप लग्न केलं. बोलवल्यानंतर लग्न लागलं. काय झालं, वराड एककड आणि नवरा नवरी एककड. वराड गेलं निघून. आता नवरा नवरी गाडीत बसली आणि चालली बाबा. आता सगळं गेल्यानंतर मग जाता नवरी काय म्हणली की थांबा, म्हणली माझं थोडं पाहुणं येतात म्हणली इथं चौकात भेटायला. त्या मंठामधल्या चौकातच गाडी थांबवल्यावर समोर एक गाडी उभा होती त्यांची. गाडी उभा झाल्यावर ती गेली आणि कलवरी गेली सोबत. नवऱ्याला काय वाटलं कशाचं काय होतंय, दोघं सोबत येतील माघारी. तासभर नवरा वाट बघत बसला. नवरा आता नवीन लग्न झालेलं, बायको गेली कुठं, बायको फरार आणि कलवरी फरार. मग पुन्हा ह्यांनी काय केलं, थोडी तिथंच थांबले, पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, बाबा आम्ही असं केलं आहे म्हणून. कंप्लेंट दिल्यावर काय झालं, पोलीस स्टेशनने विचारलं बाबा कसं काय झालं तुमचं, कसं काय ठरलं होतं. मग ह्यांनी सांगितलं बाबा की आम्ही नवरीला 5 लाख रुपये दिलं होतं आणि नवरी घेऊन आलतो. तर लग्न ठरलं होतं. लग्न ठरल्यानंतर ही पळून गेली म्हणून पोलिसांनी पुन्हा त्याचा तपास लावला. घेऊन आले त्यांना.
घेऊन आल्याच्यानंतर समजलं की ह्या टोळीचं जे आधार कार्ड पॅन कार्ड ह्यांना जी दाखवलं होतं ते सगळं माहिती चुकीची होती. मराठवाड्यात तर त्यांचे आधार कार्ड हे सगळं चुकीचं होतं. मराठवाड्यात काय होतं की हे सगळे कृत्य करायला चालवते ही टोळी काय करते, लय जणांना गंडवले ह्यांनी. 2 लाख घे, 4 लाख घे, लग्न करतो, बायको देतो, असं तसं म्हणत ना गोरगरिबांना लुटलेले आहेत. तर अशाच टोळीपासून सावध राहा. ते आता ती पार्टी कोण आहे काय त्याचा तपास लावायला पोलीस चालू आहेत. पोलीस सतर्क आहेत ह्या गोष्टीमध्ये. पण ती थोडं सापडणं ह्या गोष्टी मुश्किल आहेत. कारण या सगळ्या गोष्टीचा विचार करून येतात. कोण सोनं घेऊन येतंय, पळून जातंय, कोण पैसे घेऊन पळून जातंय. असं लय जण गावागावात झालेल्या गोष्टीत. ही गोष्ट काय नवीन नाही आपल्या मराठवाड्यात. पण विषय असा आहे, हा स्टोरी सांगण्याचा उद्देश हाच आहे की कोण जर आपल्या जवळचं असं जर फसत असेल काय असेल तर त्याचा विश्वास ठेवा. पाहुणाऱ्या वेळेला चौकशी करा आणि मगच अशा गोष्टीला सामोरे जा. कारण पैसा फुकट येत नाही, झाडाला तोडत नाही. एक तर पैसा गेला, नंतर वरून त्याची सगळ्याची बदनामी झाली. असंच आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन अशाच व्हिडिओसाठी आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया नंतर नेक्स्ट